जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात, परंतु आपले शिक्षक, पालक, नातेवाईक, मित्र सर्वच जण आपल्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत. त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तरी आपण याचा लाभ घ्यावा. इयत्ता 3री आणि 4थी मध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी या लाईव्ह तासिका, रेकॉर्डेड तासिका खूप महत्त्वाच्या, खूप उपयुक्त. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम, युट्यूब, फेसबुक याच्या सर्व लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. पहा, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता असं आम्हाला जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी आमच्या या सुविधेचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. पहा, भाषा विषयाच्या अभ्यासासाठी आपण बाजारामधून कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरांचा अभ्यास करता येत नाही. त्यासाठी आणि पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आपणास घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध करून देत आहोत. तरी 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 142 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 142 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर. सूचना एवढीच आहे, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती जे लिंक आल्या आहेत त्या लिंक वेळच्या वेळेस सोडत चला. जोपर्यंत पैकीची पैकी गुण मिळत नाहीत, जोपर्यंत आपल्याला तो उतारा समजत नाही, जोपर्यंत आपल्याला घटक समजत नाही, तोपर्यंत त्या टेस्ट वारंवार सोडवा जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 142 स्क्रीनवर शेअर केला आहे. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला, उतारा वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. सार्थक कटके इमोजी टाकू नको. इमोजी टाकण्यासाठी आपली तासिका नाही.
वैष्णवी सोनवणे, सृष्टीगंधा, क्षितिजा खाडे, साक्षी खाडे, ऐश्वर्या कटके, प्रशांत सानप, आदित्य सानप, यशस्वी भवर, तुमच्या सर्वांचं अभिनंदन. ओम सोनवणे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, तुमचंही अभिनंदन. तुमच्या सर्वांचं उत्तर वाचून झालं आहे. पहा, चित्ता या प्राण्याचे वैशिष्ट्य आपल्या उत्तरामध्ये सांगितलेले आहेत. चित्ता हा अगदी दुर्मिळ प्राणी झाला आहे. बिबट्या आणि चित्त्यामध्ये फरक आहे. आपल्या भारतामध्ये भारत सरकारने 4 चित्ते आणले होते. त्यांना संग्रहालयामध्ये आपल्याला सांभाळ करण्यात चालू ठेवला होता. चला, ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. सार्थक खटके, अभिनंदन तुझं पण सार्थक. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 142 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. उत्तरा क्रमांक 142, जंगली प्राणी गटात अत्यंत चपळ आणि हिंस्र असा प्राणी म्हणजे चित्ता. सडसडीत शरीरयष्टीच्या या प्राण्याची तुलना बिबट्या आणि दुसऱ्या प्राण्याशी करतात, परंतु शरीरयष्टीच्या त्याच्या बऱ्याच तफावत आढळते. अंगावर भरपूर काळे टिपके असणारा हा प्राणी शिकारीच्या बाबतीत मात्र प्रचंड चपळ आणि वेगवान आढळतो. आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील अशा 2 प्रकारे हा चित्ता असून तो विशेषतः डोंगराळ भागात रानावनात आढळतो. मांजर हा पाळीव प्राण्याच्या गटातील हा प्राणी तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्यांच्या मानाने कमजोर व कमी प्रतिकार शक्तीमुळे तो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत मात्र नाही. अलीकडे हा प्राणी संग्रहालया व्यतिरिक्त इतरत्र कुठेही आढळत नाही. याचे वैशिष्ट्य म्हणजे दर तासाला 100 ते 125 किलोमीटर वेगाने दौड मारणे. पहा, 100 ते 125 किलोमीटर एका तासामध्ये, म्हणजे आपल्या नगरला जाऊन पाठीमागे येईन ते एका तासामध्ये, इतक्या वेगात तो पळतो. 100 किलोमीटर जाऊ शकतो. पहा, कृष्णा खाडे, पूनम खर्डिले, तुमचं अभिनंदन. तुमचं सर्वांचं वाचून झालं आहे. खूप छान. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 142 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणता प्रकार सांगितला आहे? वरील परिच्छेदात म्हणजे वरील उतार्यात चित्त्याचा कोणता प्रकार सांगितलेला आहे? पर्याय ए, आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातील. पर्याय बी, दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका खंडातील. पर्याय सी, आशिया व आफ्रिका खंडातील. पर्याय डी, फक्त आफ्रिका खंडातील. पहा, ओळ क्रमांक 5 वाचली की तुम्हाला याचं उत्तर मिळेल. ओळ क्रमांक 5 वाचा आणि आपलं म्हणणं उत्तरामध्ये टाईप करा. पहा, वैष्णवी सुवर्णमध्ये सी उत्तर आहे, आशिया आणि आफ्रिका खंडात. ओळ क्रमांक 5 वाचा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. साक्षी खाडे सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, सृष्टी गंगाळ सी उत्तर. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर ओम सोनवणे सी उत्तर. खूप छान. बा, जे उत्तर ओळ वाचून टाकतात, उत्तरा वाचून टाकतात त्यांचं उत्तर चुकत नाही. सृष्टी, प्रशांत ओळ क्रमांक सांगताय 5वी, अभिनंदन तुमचं. क्षितिजा खाडे सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर. खूप छान. पा, तुमचा अभ्यास खूप छान आणि वाचनही खूप छान. सार्थक खटके सी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिल्याचं, अगदी पहिल्या प्रश्नाचं पहिलंच उत्तर सर्वांचंच बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. 5 नंबरच्या ओळीत म्हणलंय, पा, आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील अशा 2 प्रकारे हा चित्ता असून तो विशेषतः डोंगर भागात रानात आढळतो. अभिनंदन तुमचं सर्वांचं, खूप छान. सर्वांचंच उत्तर बरोबर. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर पर्याय सी, आशिया व आफ्रिका खंडातील. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा, चित्ता हा प्राण्याला शिकारीच्या बाबतीत कोणते विशेषण वापरले आहे? चित्ता या प्राण्याला शिकारीच्या बाबतीत कोणते विशेषण वापरले आहे? पर्याय ए, हिंस्र. पर्याय बी, जंगली. पर्याय सी, चपळ. आणि पर्याय डी, मांसाहारी. पहा, आता मात्र बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत सी उत्तर देतोय. चपळ हे विशेषण दिलेलं आहे. वैष्णवी हिंस्र म्हणते. पहिल्या ओळीमध्ये म्हणतोय प्रशांत बा, जंगली प्राणी गटात अत्यंत चपळ आणि हिंस्र असा प्राणी म्हणजे चित्ता. पहा, शिकारीच्या बाबतीत त्याला कोणतं विशेषण दिलं आहे?
हिंस्र दिला आहे, जंगली, चपळ, मांसाहारी. चला योग्य उत्तर टाईप करा. वैष्णवी पहिल्या ओळीमध्ये आसावरी सानप, महेश सानप, सी उत्तर. यशस्वी भवर, सी उत्तर. सृष्टी गंडाळ, सी उत्तर. यशस्वी आज शाळेत ये आमच्या. कृष्णा खाडे, सी उत्तर. सृष्टी गंडाळ, सी उत्तर. वैष्णवी सोनवणे, सी. सृष्टी पहिल्या ओळीमध्ये म्हणते. साक्षी खाडे, सी. सार्थक खटके, सी उत्तर. नाही, सार्थक खटके तर ए उत्तर देतो, हिंस्र. चला आदित्य सानप, सी उत्तर. क्षितिजा खाडे, सी उत्तर. ओम सोनवणे, सी उत्तर. पहिल्या लाईन मध्ये पहा, तुम्हाला पहिल्या लाईन मध्ये दोन शब्द आहेत, चपळ आणि हिंस्र. त्याच्यामुळं ए आणि सी मध्ये बरेच जण कन्फ्यूज झाले. तर चित्ता या प्राण्याला शिकारीच्या बाबतीत म्हणलंय त्यांनी. हिंस्र प्राणी म्हणजे कसा, सजीव प्राण्यांना मारणारा म्हणजे हिंस्र प्राणी. आणि शिकारीच्या बाबतीत तो कसा आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, चपळ. पहा, त्याची पळण्याचा वेग हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तो खूप वेगाने पळतो. सर्वात वेगवान प्राणी म्हणजे आहे चित्ता. पहा, ओम सोनवणे, सी उत्तर. श्रेया चौरे, सी उत्तर. क्षितिजा खाडे, ए उत्तर. क्षितिजा ए उत्तर नाही, सी उत्तर आहे, चपळ. ए उत्तर पण तुम्हाला बरोबर वाटलं असेल, कारण त्या पहिल्या वेळेमध्ये तोही शब्द आला आहे, परंतु शिकारीच्या बाबतीत विचारलं असल्यामुळे त्याचं चपळपणा, शिकार करताना तो अगदी चपळपणे शिकार करतो, त्यामुळे चपळ हे उत्तर अगदी बरोबर. सी उत्तर दिलेल्यांचं अभिनंदन. ए उत्तर चुकीचं आहे, सी उत्तर बरोबर आहे. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो? कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो? पर्याय ए मांजर, पर्याय बी कलिंदर, पर्याय सी वाघ, पर्याय डी बिबट्या. पहा, कोणत्या प्राण्यांच्या गटात चित्त्याचा समावेश होतो? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मांजर, पर्याय बी कलिंदर, पर्याय सी वाघ आणि पर्याय डी बिबट्या. चला योग्य उत्तर ओळ क्रमांक पहा, दुसऱ्या ओळीत म्हणताय तुमचं उत्तर चुकीचं आहे. ओळ क्रमांक 6 मध्ये उत्तर आहे. काळजीपूर्वक वाचत नाही तुम्ही, जिथं सापडल तिथं टाकून देताय. त्यांचा प्रश्न नीट बघा. कोणत्या प्राण्याच्या गटात? प्राण्याच्या गटात म्हणजे कोणत्या? बिबट्याच्या प्राण्याच्या गटात होतोय का? प्राण्यांच्या गटात विचारलं आहे. पहा, तुमची ओळ क्रमांक चुकलंय, उत्तर चुकलंय. डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं आहे. ओळ क्रमांक 6 वाचा, म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर टाकता येईल. कृष्णा, आदित्य, ओम यांचं उत्तर चुकलेलं आहे. सार्थक उत्तर चुकलं आहे. प्रशांत सानप हे उत्तर. सृष्टी गंडाळ हे उत्तर. पहा, पूनम कर्डिलेमध्ये चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे. चौथ्या ओळीमध्ये नाही ग, 6व्या ओळीमध्ये उत्तर आहे पूनम. प्रशांत सानप ओळ क्रमांक सांगतोय 6. श्रेया चौरे डी उत्तर. क्षितिजा खाडे डी. साक्षी खाडे डी. आदित्य सानप ए उत्तर देतोय मांजर, चुकलंय. नाही, ए उत्तर बरोबर आहे. डी उत्तर चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ओळ क्रमांक 6 वाचा. आदित्य सानप ए उत्तर. यशस्वी भवर ए उत्तर. ओम सोनवणे ए. सृष्टी गंडाळ 6वी ओळमध्ये. वैष्णवी सोनवणे ए. इथं पण तुम्ही कन्फ्युज झालात. ए की डी, डी की ए. ए म्हणजे मांजर, डी म्हणजे बिबट्या. तुम्ही जर ओळ क्रमांक 6 वाचले असते तर आपलं उत्तर चुकलं नसतं. याचा अर्थ आपण लोकांचा बघून टाकतो असा होतो. लोकांचं बघून टाकू नका. आपल्या मनाला योग्य वाटणारं उत्तर, उत्तरामध्ये असलेलं उत्तर शोधून टाकत चला विद्यार्थी मित्रांनो. पहा, इथं बिबट्या उत्तर नाही. याचं योग्य उत्तर आहे ए मांजर. ज्यांनी डी उत्तर दिलं होतं त्या सर्वांचं उत्तर चुकलं आहे. याचं तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए मांजर. मांजर प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो.
पहा, मांजर या पाळीव प्राण्याच्या गटात हा प्राणी तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्याच्या मानाने कमजोर व कमी प्रतिशक्तीचा अस्वल आहे. म्हणजे मांजर या पाळीव प्राण्याच्या गटातील मांजर याचं योग्य उत्तर बिबट्या नाही. वरती बिबट्यासारखा जरी दिसत असला तरी बिबट्या या गटात जात नाही. चला, पूनम कर्डिले हे उत्तर, श्रेया चौरे हे उत्तर. तुमचं अभिनंदन, खूप खूप छान. चला, जो चुकतो तो शिकतो, जो आयुष्यात चुकतच नाही तो काही शिकतच नाही. चुकणाराच पुढे जात असतो आपल्या चुका दुरुस्त करीत करीत. आळशी लोक, कंटाळखोर लोक आयुष्यात प्रगती करत नाहीत. आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला आळस झटकून आपल्याला कामाला लागावं लागेल, म्हणजेच आपल्याला अभ्यासाला लागावं लागेल. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर बरोबर आलं नव्हतं. या प्रश्नाचं बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं होतं. ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलं होतं त्यांचं अभिनंदन. ज्यांनी डी दिलं होतं त्यांनी परत काळजीपूर्वक वळ वाचा, टेस्ट सोडवा, जेणेकरून तुम्हाला या उत्तराचा चांगला अभ्यास होईल. तुमच्यासाठी चौथा प्रश्न, वरील परिच्छेदात चित्त्याच्या कोणत्या महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहेत? पहा, वरील उतार्यामध्ये चित्त्याचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहेत? पर्याय ए, इतर प्राण्याशी चित्त्याचे भांडत नाही. पर्याय बी, दर तासाला 100 ते 125 किलोमीटर वेगाने धावतो. पर्याय सी, चित्त्याची संख्या दुर्मिळ झाली आहे. आणि पर्याय डी, शरीरदृष्टी सडसडीत असते. वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहे? वैशिष्ट्य म्हणलंय त्यांनी, पहा, ओळ उतार्याची शेवटची वळ वाचलं की तुम्हाला उत्तर चुकणार नाही. उतार्याची शेवटच्या 2 वळी वाचा म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. कृष्णा उत्तर चुकलंय तुझं, कृष्णा खाडे. पहा, शेवटची वळ वाचा. कृष्णा, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, अभिनंदन तुझं. चौथ्या प्रश्न चाललाय आपला. चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर नाही. शेवटची वळ वाचा म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच मिळून जाईल. तुम्ही वाचित नाहीत म्हणून तुमचं उत्तर चुकतं. चला, सृष्टीगंडा बी उत्तर, कृष्णा. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, ओम सोनवणे बी, प्रशांत सानप बी, साक्षी खाडे बी, यशस्वी गोवर बी. प्रशांत शेवटची वळ सांगतोय, ओम शेवटची वळ सांगतोय, अभिनंदन प्रशांत, ओम अभिनंदन. आदित्य सानप बी, कृष्णा खाडे बी. पहा, कृष्णाने आधी ए टाकलं होतं, आता बी टाकतोय. सार्थक खटके ए उत्तर. सार्थक, शेवटची वळ वाच आणि उत्तर परत टाक म्हणजे कळेल मला तुझं काय चुकलंय. अक्षता सानप बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर. श्रेया, शेवटची वळ परत एकदा वाच, लोकांचं बघून टाकू नको, स्वतःच्या मनाचंही टाकू नको, उतार्यात जे उत्तर सापडेल तेच टाक. श्रेया चौरे, शेवटचे 2 वळी वाच आणि उत्तर टाक. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. बी उत्तर ज्यांचं आलं आहे. तसं पाहता आपल्याला 4ही उत्तर बरोबर वाटतात, परंतु आपल्याला त्यांनी त्याचं वैशिष्ट्य विचारलं आहे. त्याचं वैशिष्ट्य शेवटच्या वळीमध्ये लपलेलं आहे. वैशिष्ट्य म्हणजे दर तासाला 100 ते 125 किलोमीटर वेगाने दौड मारणे. आपल्या गडबडीमध्ये आपण पहिला ए पर्याय वाचला, ए उत्तराला गोल केलं तर आपला मार्क गेला असता. आपल्याला 4ही पर्याय वाचून योग्य उत्तराला गोल करायचं आहे. त्यामुळे आपले असे मार्क जाऊ शकतात उत्तर येत असतानाही. नंतर पेपरून बाहेर आल्यानंतर म्हणायचं माझे सगळे प्रश्न बरोबर येतं आणि मग मार्क तर कसं काय कमी आले. अशी चूक आपल्या आयुष्यात करायची नाही. पूनम कर्डिले बी उत्तर. चला, खूप अभिनंदन तुमचं. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न 5वा, दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत नाही कारण. भांडत नाही कारण. पर्याय सडसडीत शरीरयष्टी. पर्याय बी, वजनाने जास्त. पर्याय सी, कमी प्रतिशक्तीचा. आणि पर्याय डी, आळशी प्राणी. पहा, चित्ता हा कशा प्रकारचा प्राणी आहे ज्यामुळे तो इतर प्राण्याशी भांडत नाही? पर्याय ए, सडसडीत शरीरयष्टी. त्याची सडसडीत शरीरयष्टी आहे म्हणून तो दुसऱ्या संग भांडत नाही. पर्याय बी, वजनाने जास्त, त्याचं वजन जास्त आहे म्हणून इतर प्राण्यांसोबत तो भांडत नाही. पर्याय सी, कमी प्रतिकारक शक्ती, म्हणजे त्याच्या अंगात शक्ती कमी आहे, तो इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी प्रतिकार करतो म्हणून तो भांडत नाही. का पर्याय डी, आळशी प्राणी. चित्ता हा खूप आळशी प्राणी आहे का जेणेकरून तो इतर प्राण्यांसोबत भांडत नाही? योग्य उत्तर टाईप करा. वैष्णवी सोनवणे सी उत्तर देते.
शेवटून चौथी आणि तिसरी ओळ म्हणते वाचा. तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्यांच्या मानाने कमजोर व कमी प्रतिशक्तीचा तो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत मात्र नाही. चला अभिनंदन वैष्णवी. वैष्णवीने ओळ क्रमांक सांगितली, ती ओळ वाचा आणि सांगा. कृष्णा खाडे शी उत्तर, अक्षता सानप शी उत्तर, आदित्य सानप शी उत्तर. कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगत होता. चला प्रशांत सानप पाचव्या प्रश्नाचं शी उत्तर. ओम सोनवणे खालून पाचवी ओळ म्हणतोय. कृष्णा खाडे तिसरी आणि चौथी ओळ म्हणतोय. कृष्णा अभिनंदन. चला सृष्टी गंडाळ सी, सार्थक कटके सी, साक्षी खाडे सी. सृष्टी गंडाळ ओळ क्रमांक सांगते. यशस्वी भवर सी उत्तर. खूप खूप अभिनंदन. चला उत्तरा क्रमांक आपण 142 इथं पूर्ण करत आहोत. चला सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. तुमचं उत्तर बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर टेलिग्राम युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. युट्यूब चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, युट्यूब व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, एकाच वेळेस लाईक केला, दुसऱ्या वेळेस लाईक केलं तर ते लाईक निघून जातं. त्याचबरोबर आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये आमचा युट्यूब चॅनल शेअर करा, जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील. चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये 8 वाजता. थँक्यू सो मच.